नमस्कार, मी आरती. महाराष्ट्र एक्सप्रेस टीव्ही मध्ये आपले स्वागत. सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक व गुन्हेगारी जगातील काही घडामोडी. तर प्रथम पाहूया शहरातील महत्त्वाच्या ठळक घडामोडी. जनसेवक महेश गायकवाड यांच्या पाठपुराव्याने कल्याण पूर्वेत लाभार्थ्यांना गृह उपयोगी भांडी वाटप. मातोश्री गुंजाई फाउंडेशन आणि कल्याण लोकसभा खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या पुढाकाराने महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ, महाराष्ट्र शासन कामगार विभागातर्फे आज जनसेवक महेश दशरथ गायकवाड यांच्या हस्ते 300 लाभार्थ्यांना गृहोपयोगी भांडी वाटप करण्यात आली. 18 ते 60 वयोगटातील बांधकाम कामगार तसेच मागील 12 महिन्यांमध्ये 90 दिवसांपेक्षा जास्त दिवस बांधकाम कामगार म्हणून काम केलेले कामगार हे या योजनेचे लाभार्थी होतात. या कामगारांना वैद्यकीय सहाय्यता, मातृत्व लाभ, अपघात कवच, पेन्शन, मुलांसाठी शैक्षणिक सहाय्यक, मृत्यू झाल्यास कुटुंबातील सदस्याला मदत, गटविमा कर्ज, अंत्यसंस्कार सहाय्यक, मुलांसाठी विवाह सहाय्यक एवढ्या योजनेचा लाभ घेता येतो. तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गोरगरिबांसाठी अनेक योजना राबवल्या. गोरगरिबांचा कैवारी म्हणून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना आज त्यांच्या लाडक्या बहिणी देखील सन्मानाने व बंधुत्व प्रेमाने पाहतात. या कल्याणकारी योजनेची नोंदणी तिसगाव येथील महापालिका रुग्णालय आवारात सुरू असून लाभार्थ्यांनी लाभ घ्यावा असे आवाहन जनसेवक महेश गायकवाड यांनी केले आहे. या कल्याणकारी योजनेबाबत जनसेवक महेश गायकवाड यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, कल्याण लोकसभा खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांचे जनतेतर्फे आभार मानले. त्याचसोबतच लाभार्थ्यांनी मंत्री, उपमुख्यमंत्री, खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांना गोरगरिबांनी आशीर्वाद दिलेत. यावेळेस बहुसंख्य पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते. महेश दादा, थँक्यू. तुमच्यामुळे आम्हाला आज भांडी भेटली. दादा धन्यवाद. आज तुमच्यामुळे आम्हाला भांडी भेटली आहे. खूप खूप आभार तुमचे. महेश दादा, तुमची मी खूप आभारी आहे. आज तुमच्यामुळे आम्हा सर्व महिलांना हा भांड्याचा संच भेटलाय. महेश दादा, असेच तुम्ही रस्त्यावर चांगले असे कार्यक्रम करत राहा की त्यामुळे गरीब महिलांना तुमचा खूप आधार वाटतो. याच्यामुळे की तुम्ही प्रत्येकाच्या गरजेला धावता. गायकवाड, तुम्ही आम्हाला भांडी दिल्याबद्दल तुमचे खूप खूप आभार. महाराष्ट्र आज गेले कित्येक वर्षे झाले खासदार श्रीकांत शिंदे साहेब यांच्या माध्यमातून व माजी नगरसेवक महेशदादा गायकवाड यांच्या माध्यमातून आज 4 वर्षे झाले इमारत बांधकाम कामगार योजना ही योजना अंमलात आली आणि अशा कित्येक गोरगरीब लोकांना भांडे वाटपाचा कार्यक्रम असो किंवा जे कार्ड देतात इमारत बांधकाम कामगार योजना, या कार्डवर हे स्वतः स्कॉलरशिप पण भेटतं की लहान मुलांना पहिलीपासून ते ग्रॅज्युएशन पर्यंत स्कॉलरशिप भेटतं. आज मी स्वतः एक बांधकाम कामगार योजनेची एक मी मेंबर आहे. तर आज स्वतः मी माझ्या मुलांच्यासाठी मी स्कॉलरशिपचा पण लाभ घेतलेला आहे आणि हे सगळं आपले श्रीकांत शिंदे साहेब यांच्या माध्यमातून व महेशदादा गायकवाड यांच्या माध्यमातून आज माझ्या मुलांना स्कॉलरशिप पण भेटली आणि आज मला भांडी पण भेटणार आहेत. तर मी श्रीकांत शिंदे साहेब यांचं व महेशदादा गायकवाड यांचं खूप आभारी आहे. असेच गोरगरिबांना दादा आपल्या गोरगरिबांना योजना राबवतात, कोर्स राबवतात व इतर काही गोरगरिबांना खूप मदत करतात. तर खूप मी दादांची ऋणी आहे. भांडी वाटप कार्यक्रम सुरू आहे. गेल्या 2 वर्षापासून सतत खासदार श्रीकांत शिंदे साहेब, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली यांच्या माध्यमातून गेल्या 2 वर्षापासून आपण सतत महिलांना त्यांचा संसार देतोय, कामगारांना कामगार योजनेचा लाभ देतोय. अनेक योजनांचा लाभ देत असताना आज महिलांना संसार या योजनेच्या माध्यमातून त्यांना त्यांची जी भांडी म्हणजे संसार म्हणजे पूर्ण किचनमधलं जेवढं सामान आहे, ताट, टाकी, टोपं, ग्लास, हे सगळे साहित्य आज आपण देतोय. महिलांमध्ये अतिशय उत्साह आणि आनंदाचं वातावरण आहे. या ठिकाणी मान्य खासदार श्रीकांत शिंदे साहेबांचं आवाजून धन्यवाद देतो.
तर या होत्या शहरातील महत्त्वाच्या ठळक घडामोडी. अशाच काही नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. आमचे एकच ध्येय, आम्ही तुमच्या सोबत. तर पुन्हा भेटूया याच ठिकाणी याच वेळी. तोपर्यंत धन्यवाद.